नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। आज अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या ठिकाणी आज आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी आज आपण आलो असता आपण बघू शकतो का या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्चनाताई उर्फ अक्का रोठे अडसड यांचा नगराध्यक्ष यांचा पदग्रहण सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहाने पार पडलेला आहे आणि उत्साहाने पार पडलेला असता सोबतच संपूर्ण प्रभागातील आणि 20ही नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी अक्काताई यांनी आज नगरपरिषद धामणगावचा कार्यभार स्वीकारलेला आहे आणि कार्यभार स्वीकारला असता या ठिकाणी आज आपण जाणून घेऊया अक्काताई उर्फ अर्चना रोठे अडसड यांच्याकडून का नेमकं येणाऱ्या दिवसामध्ये धामणगाव शहरासाठी कुठल्या प्रकारे विकास करणार आहे। ताई, आज तुम्ही नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आणि गत 32 वर्षापासून कुठलेही पद न घेता डायरेक्ट जनतेने नगराध्यक्ष पद दिले, काय सांगा? नाही, गत 32 वर्षापासून जे काम करत होती म्हणूनच जनतेने नगराध्यक्षपदी निवडून दिलं। काय विजन राहील ताई धामणगाव रेल्वे? आधीपासून मी सांगत होती इलेक्शनमध्ये आम्ही रिंगणात उतरल्यापासून की आमचा विजन फक्त विकास आणि विकासच असेल। आजही माझ्या भाषणामध्ये मी बोलली की कुठली जात पक्ष धर्म न पाहता धामणगाव नगरातल्या प्रत्येक नागरिकाचा विकास हे आमचं ध्येय असेल। आपण नगराध्यक्ष या पदावर आज बसले आहात। आपण आता शहरासाठी येणाऱ्या 5 वर्षात अशा कोणता आराखडा आखलेला आहे शहराच्या? मी पण सांगितलं आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली आहे। तरी पुन्हा एकदा सांगते की भुयारी गटर योजना हा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे। चंद्रभागा नदीचं खोलीकरण सौंदर्यीकरण, त्या भागाचा एक जो मागासलेपणा दिसतो तो सुद्धा आपल्याला कमी करायचा आहे। सर्वांगीण विकास त्या भागाचा कसा होईल हे बघायचं आहे, कारण तो जुनी वस्ती असल्यामुळे तिथल्या अरुंद रस्ते आहेत, तिथे त्या पद्धतीच्या सोयी सवलती उपलब्ध करून देताना त्या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो। तर त्या सगळ्या गोष्टींमधून कसा मार्ग काढून त्याला सुद्धा विकासाच्या दृष्टीने कसं पुढे नेता येईल तो सगळा आमचा एक अजेंडा राहणार आहे आणि महिला सक्षमीकरण आणि युवकांवर हा आमचा फोकस असेल। आपण शहरामध्ये वचननाम्यामध्ये जेव्हा आमचे आदरणीय प्रताप दादा नगराध्यक्ष होते तेव्हा आम्ही वचननाम्यामध्ये ते दिलं होतं आणि ते पूर्णसुद्धा केलेलं आहे, टेंडर लागलेलं आहे। तर येणाऱ्या काळामध्ये लगेच आपल्याला कॅमेरे लागलेले दिसतील धामणगाव नगरात। मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे, काय सांगा? त्या कामाची मंजुरी झाली आहे, टेंडर लागलेलं आहे। भुयारी गटर योजनेनंतर ते काम पण पूर्णत्वास जाईल। तत्पूर्वी एक आपण त्याला म्हणू की प्राथमिक स्तरावर जी काही डागडुजी करून लोकांना जो त्रास होत आहे तो त्रास आम्ही नक्की कमी करू। महिलांसाठी काय पुढील पाऊल? महिलांसाठी गारमेंट क्लस्टर येणाऱ्या 3 महिन्यामध्ये उभं झालेलं असेल। नियुक्ती करण्यात आली आहे। मी पक्षाचा सेवक आहे आणि धामणगाव नगरपरिषदमध्ये जे ऐतिहासिक जो विजय मिळालेला आहे पक्षाला, या पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी माझ्या नावाला जी संमत दिली आहे त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो आणि जी माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडेल याची ग्वाही देतो। गटनेता म्हणून मुख्य भूमिका काय राहील? गटनेता म्हणून पक्षाचे जे कामकाज आहे, सर्वप्रथम गटनेत्याचा जो व्हीप आहे हा व्हीप सर्व सदस्यांना म्हणजे मान्य राहील। त्यामुळं जी काही आहे ती कामं गटनेत्याच्या नेतृत्वात चालतील। मी नांदगाव शहराची शहराध्यक्ष असून आज अर्चनाताई रोठे यांनी धामणगावचा पदभार सांभाळला, त्यामुळे त्या पदग्रहण समारंभी आम्ही इथे। तुम्ही नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून चांदूर रेल्वे शहरामध्ये निवडून आला, काय संदेश द्याल जनतेला? मी शालिनी अनिल राऊत, चांदूर रेल्वे नगरसेविका। माझ्या प्रभागातले जे काही काम असेल ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते। आणि आज धामणगाव रेल्वे इथे आले असता काय सांगाल? आम्ही अक्काच्या भेटीला आलेला आहे, त्यांचं स्वागत समारंभ होता, त्यांच्यासाठी आम्ही भेटीला आलो। काय सांगाल? तुम्ही सुद्धा बहुमताने निवडून आला, रेकॉर्ड ब्रेक निवडून आले आहे। आज धामणगावमध्ये तुम्ही आले असता काय बोल?
मतदानाने जनताचा आशीर्वाद होता. जनतेने आशीर्वाद देऊन आम्हाला भारी बहुमताने निवडून दिला आहे. आज धामणगाव नगरी येथे नगराध्यक्षाचा पदभाराचा सोहळा होता. त्या पदभार सोहळ्याकरता आम्ही इथे आलो होतो. तसेच अक्कांचा सत्कारसुद्धा आम्हाला करायचा होता. आज आमच्या अक्का, सर्वांच्या आवडीच्या अक्का, आज यांनी धामणगाव नगर परिषदेच्या नगरीचे अध्यक्षपदाचा पदभार आज स्वीकारला आहे. त्यांचा सत्कार करण्याकरता आम्ही सर्व महिला मंडळी, चांदूर रेल्वेचे सर्व कार्यकर्ते आज आम्ही अक्काला इथे भेट देण्याकरता व त्यांचा सत्कार करण्याकरता या चांदूर रेल्वे नगरीमध्ये धामणगाव नगर परिषदमध्ये इथं आम्ही दाखल झालेलो आहे. तर बघत रहा MB न्यूज, म्हणजे महाराष्ट्रातील बातमीला लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद.